गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी चौकशी होणार। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले। कुणालाही पाठीशी घालणार नाही, एसआयटी स्थापन करून आरोपींना तात्काळ अटक करू, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। ज्ञानेश्वरी मुंडेंची माहिती। धनंजय मुंडेंना इतर मंत्र्यांकडील अतिरिक्त खातं देण्याच्या हालचाली। मुंडेंनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजितदादा तटकरेंसोबतही मुंडेंच्या बैठका। मंत्रिमंडळात पुन्हा येण्यासाठी धनंजय मुंडेंचे आटोकाट प्रयत्न। मात्र अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल। सत्ताधारी आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। दत्ता भरणे यांच्याकडील क्रीडा खातं कोकाटेंना मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही, अजित पवार देतील ती जबाबदारी पार पाडेल। माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं आपल्याकडे येण्याच्या चर्चांवर दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी पुराव्यांअभावी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 7 जणांची निर्दोष मुक्तता। संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, कोर्टाचं निरीक्षण। काँग्रेसनं हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीसांचे मालेगाव निकालावर भाष्य। यूपीए सरकारचं षडयंत्र उघडं पडल्याची फडणवीसांची टीका। भगवा दहशतवाद दाखवून काँग्रेसकडून हिंदुत्ववादाला बदनाम करण्याचा प्रयत्न। मात्र सत्य कधी पराभूत होत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल। मुंबई बॉम्बस्फोटातील निकालाप्रमाणे मालेगावच्या निकालानंतरही सरकार सुप्रीम कोर्टात जाणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह 4घांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरवडा कारागृहात, उद्या जामिनासाठी अर्ज करणार। खऱ्या अर्थानं गद्दारी कुणी केली? गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावरून अर्जुन खोतकर यांची टीका। तर आम्ही ईडीला घाबरून पळालो नाही, खोतकर रडून शिंदेंसोबत गेले, गोरंट्याल यांचा पलटवार। राज्यातील आदिवासी बहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू। एससीबीसी प्रवर्गाला 10% आरक्षण मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमितीनं केलेल्या शिफारशीनंतर बिंदू नामावली निश्चित। अलमट्टी धरणाची उंची न वाढवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत। जायकवाडी धरण 91% भरल्यानं 18 दरवाजे उघडले। 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन। सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला भेट मिळणार। जुलै-ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची सूत्रांची माहिती। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।